नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहोत। ते म्हणजे वोटर कार्ड तुम्हाला ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं त्यासंबंधीची संपूर्ण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, पण त्यामध्ये अशी परिपूर्ण माहिती उपलब्ध नाही। तर ही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमच्याकडे EPIC नंबर म्हणजेच तुमच्या मतदान ओळखपत्राचा क्रमांक नसताना आणि तुमचं मोबाईल जो आहे तो रजिस्टर नसताना, मोबाईल नंबर रजिस्टर नसताना देखील तुम्ही तुमचं वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। तर त्याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण मोबाईल स्क्रीनकडे जाऊयात। तर सर्वप्रथम तुम्हाला गूगलवरती यायचं आहे। तुमचा EPIC नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला गूगलवरती येऊन या ठिकाणी वोटर ID असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे वोटर्स, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आहे तो डेस्कटॉप साईट यावरती मोड ऑन करायचा आहे आणि ऑन केल्यानंतर तुम्हाला सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी EPIC नंबर नाही, तुमच्याकडं या ठिकाणी OTP देखील तुम्हाला येणार नाही, तुमचा मोबाईल देखील रजिस्ट्रेशन असणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, विवरण द्वारा खोजे सर्च बाय डिटेल्स यावरती तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं नाव असणार आहे ते तुम्हाला पूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे। तुम्हाला पूर्ण नाव भरायचं आहे। या ठिकाणी खाली जे येते ते रिश्तेदार का नाम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी भरायचं आहे। वडिलांचं नाव भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं एज सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमची जी डेट ऑफ बर्थ असणार आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। तर या ठिकाणी मी ही जी डेट ऑफ बर्थ आहे ती भरत आहे। तर 1994चा जन्म आहे, त्यामुळे 2026 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी 1994 तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आहे तो महिना या ठिकाणी बदलता येणार आहे। या ठिकाणी ही जी आहे ती मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी लिंग निवडायचं आहे। पुरुष असाल तर पुरुष, महिला असेल तर महिला, इतर असेल तर इतर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। नंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी जिल्हा हा निवडला जात नाही, आपण इथं राज्य निवडलेलं नाही, त्यामुळे पहिलं तुम्हाला राज्य निवडावं लागणार आहे। आपलं जे आहे ते महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी भाषा देखील निवडू शकणार आहात, मराठी। तर खाली तुम्हाला यायचं आहे आणि आता तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तुमचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी भरायचा आहे। नंतर विधानसभा मतदारसंघ तुम्हाला जे आहे या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ येणार आहे, त्यातला जो तुमचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी खाली जो आहे तो कॅप्चा असणार आहे, जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे। जर तुम्हाला हा समजत नसेल तर ह्या ॲरोचं बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, तो रिफ्रेश होईल आणि त्यानंतर तुम्हाला जो सोपा वाटेल तो या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी जो आहे तो कॅप्चा भरून घेऊयात। कॅप्चा भरून झालेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सर्चचं बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आपण नाव लिहिलेलं आहे वरती, तर त्याचं जे आहे ती सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी पुढं ॲक्शन म्हणून तुम्हाला एक लिंक दिली जाणार आहे व्ह्यू डिटेल्समध्ये। तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जे आहे ॲक्शन करून तुम्हाला जी तुमच्या मतदार ID वरची जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे। या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, तुमचं एज चेक करायचं आहे, तुमचंच आहे का हे चेक करायचं आहे। नंतर तुम्हाला इथं EPIC नंबर दिसेल। या ठिकाणी EPIC जो नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो आहे तो कुठेतरी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे डाउनलोड करताना तुम्हाला वापरता येणार आहे। आता या EPIC नंबरवरून तुम्हाला जे आहे ते तुमचं मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं
आता तुम्हाला तुमचा EPIC नंबर जो आहे तो मिळालेला आहे, तर त्यावरून तुम्हाला आता तुमचं जे आहे ते वोटर ID कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला परत गुगलवरती यायचं आहे आणि वोटर ID असं तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वेबसाईटवरती म्हणजे वोटर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सगळ्यात वरती या ठिकाणी साइन अप आणि लॉग इनचे 2 ऑप्शन आहेत. लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही आता पाठीमागं जो EPIC नंबर आहे तो देखील टाकू शकताय, तुमचा ईमेल ID टाकू शकताय किंवा तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकताय. तर मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणार आहे. हा जो आहे तो मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि नंतर कॅप्चा जो आहे तो जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या ठिकाणी रिफ्रेश करून जो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित कळतो आहे, दिसतो आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी भरू शकणार आहात. या ठिकाणी हा कॅप्चा जो आहे तो भरून झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला आता रिक्वेस्ट OTP या निळ्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती जो तुम्ही भरलेला आहे त्यावरती एक तुम्हाला OTP या ठिकाणी मिळणार आहे. तर OTP आलेला आहे, तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. OTP भरून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या प्रोफाईल एक क्रिएट होऊन तुमचं त्या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता तुम्हाला EPIC डाउनलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा EPIC नंबर होता तो तुम्ही कॉपी केलेला होता, तो तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट स्टेट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला जे तुमचं राज्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. आपलं राज्य महाराष्ट्र आहे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र निवडलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा जो हा मोबाईल नंबर जो तुम्ही वापरलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही अपडेट देखील करू शकताय फॉर्म 8मध्ये जाऊन. तो कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत. तर या ठिकाणी खाली एक ऑप्शन येतो आहे, इथं तुमचं सगळं नाव येतं आहे, तुमचं जे आहे स्टेट येतं आहे, मोबाईल नंबर, सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमची येत आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे की सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आत्ता जो तुम्ही मोबाईल नंबर तिथं दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरवरती तुमचा हा जो आहे तो OTP येणार आहे. तो जो OTP आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरायचा आहे. या ठिकाणी OTP भरून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी येणार आहे आणि हे जे बटन आहे डाउनलोड EPIC या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हा जो आहे तो PDF तुम्हाला डाउनलोड होणार आहे. तर हा डाउनलोड अगेनवरती क्लिक करून मी हा जो PDF आहे तो डाउनलोड करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हे जे आहे तुमचं वोटर ID कार्ड या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या डाउनलोड झालेलं आहे.